गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, वर्ण त्याच्यानी पावन तिन्ही लोक. वर्ण अभिमानी कोण झाले पावन, आयशे द्या सांगुने मजपाशी. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे का कुठं कोणता देश पावन आहेत, कोणतं कुळ पावन आहेत, कोणता देश पवित्र आहेत असं सांगितलं का जिथे भगवंताचे अंशी अवतार, जे भगवान संत ते देव, देव ते संत, निमित्त मात्र प्रतिमा, अशा प्रकारचे जिथं संतांचा अवतार होतो, जिथं हरिभक्ताचा अवतार होतो, तो ते कुळ पावन आहेत, तो देश पवित्र आहेत. अशा प्रकारे संतांचा अभंगामध्ये असं वर्णन आलेलं आहे का जिथे हरिभक्त जन्म घेतात तिथं खूप पवित्र कुळ असतं त्यांचं. आणि अशा पवित्र कुळामध्ये, अशा पावन देशामध्ये ज्यांचा जन्म झाला अशा हरिभक्तांची कथा आपण ह्या अधिक मासाच्या निमित्तानं सांगत आहोत. तरी हरिविजय ह्या कथा सारमध्ये, भक्तिविजय कथा सारमध्ये आणि हरिविजय कथा सार, ह्या भक्तिविजयामध्ये भक्तीचा कसा विजय होतो आणि साधू संतांनी कसा त्याचावाला संपूर्ण त्यांचं चरित्र कसं ढवळून काढलेलं आहेत हरिभक्तीमध्ये, अशा प्रकारे या हरिभक्ती कथासारमध्ये कबीर महाराजांचा मुलगा कमाल यांची कथा आहे तिथं अध्याय 6वामध्ये. तर कबीर महाराजांचा हा जो मुलगा असतो त्याचं नाव कमाल असतं. आणि ते कबीर महाराजांची आई ही थोडीशी खट स्वभावाची असते. ते कबीर महाराजांना त्यांच्या पत्नीला कायम दूषण देत असायचे. परंतु नंतर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्यात आणि योगायोगाने त्या कबीर महाराजांच्या कुटुंबाला प्रत्यक्षात श्रीरामाचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर त्यांनी कबीर महाराजांची आई होती ती ज्यांना दोष देत होती, ती पण त्यांना त्या कुटुंबाला दोष द्यायची बंद झालीत आणि ती पण राम नामाचं भजन करत ती त्यांच्यात मग्न झालीत. आणि कबीर महाराज हे स्वतः जन्मताच हरिभक्त असल्यामुळे त्यांना खूप रामनामाची ओढ होते. आणि अशी रामनामाची ओढ असलेल्यांच्या त्यांना जो पुत्र झाला तो खूप दैवी पुत्र झाला. तो जन्मताच हरिभक्त होतात आणि त्याला रामनामाची ओढ जन्मताच होती. आणि अशा प्रकारे एकदा तो कबीर महाराजाचा जो पुत्र आहे कमाल, हा थोडा मोठा झाल्यानंतर त्याने वडिलांना अनुमती मागितली का मला तीर्थयात्राला द्वारकेला जाण्यासाठी मला परवानगी द्या. आणि असं म्हणल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनाही खूप बरं वाटलं का बा आपला मुलगाही परमार्थिक निघाला. परमार्थिक आईवडिलांना वाटतं आपला मुलगा परमार्थिक निघाला. ते जर एखाद्या गुरुचा अनुग्रह घेतलेला असेल तर मुलाने अनुग्रह घ्यावा, सर्व कुटुंबानं अनुग्रह घ्यावा, आपल्या नातेवाईकांनी अनुग्रह घ्यावा असं वाटतं. आणि ते स्वाभाविक आहेत, कारण त्याच्यामध्ये आत्मकल्याण आहेत, या जीवनाचं सार आहे. आणि जीवनाला या जन्माला आल्याचं इति कर्तव्य त्याच्यामध्ये पार पडतं. त्याच्यामुळं असं वाटणं हे साहजिक आहेत. आणि तेच कबीर महाराजांना वाटत होतं आणि तेच त्या पद्धतीनं त्यांचा जो मुलगा होता तो खूप श्रद्धाळू, सात्विक आणि हरिभक्त होता. तर त्यांनी जेव्हा कबीर महाराजांकडे अनुमती मागितली तेव्हा दोघाही कबीर महाराज आणि त्यांच्या पत्नीला त्याला अनुमती दिली का तू तीर्थयात्रेला जाऊ नये. आणि असं म्हणल्यानंतर त्या कमालाला खूप आनंद झाला आणि तो द्वारकेला तीर्थयात्रा करण्यासाठी निघाला. परंतु तो जात असताना गावोगावी तो रामनामाचं भजन, पोवाडे आणि कीर्तन, कथा कीर्तन, प्रवचन वगैरे करत जायचा. असं करता करता तो प्रत्येक ठिकाणी गावात जायचा, संध्याकाळी मुक्काम करायचा, तेथील गंगेवर नदीवर जाऊन स्नान करून यायचा, सगळा यथाविधी नित्यनियम विहित कर्म सर्व करायचा. आणि त्याची ती वाणी खूप पवित्र आणि चांगली वाणी होती. त्याच्यामुळं लोकही खूप आग्रह खातर त्याच्या प्रवचनाला यायचेत आणि खूप मंत्रमुग्ध व्हायचेत. असं करत 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 त्याच्यावाला तीर्थयात्रा चालली. आणि त्याची तीर्थयात्रा होत असताना तो एकदा चित्रकूट नगरात गेला. आणि चित्रकूट नगरामध्ये त्याचं प्रवचन, कथा कीर्तन ऐकण्यासाठी खूप भक्त येत होते. आणि त्या दरम्यान तिथील एक मोठा सावकार होता, तोही त्या कमालाच्या प्रवचनाला आला. आणि त्याचं प्रवचन ऐकून तो खूप भावूक झाला आणि त्याने त्या कमालाला आपल्या घरी जेवणासाठी घेऊन गेला.
जेवणाला नेल्यानंतर त्याला पाची पकवानाचं स्वयंपाक करून त्याला जेवू घातलं. परंतु त्या सावकाराला इच्छा झाली की या कमालाला आपण काहीतरी रत्न किंवा काही द्रव्य असं खूप गाठीला देऊ का जेणेकरून आपल्या असलेल्या श्रीमंतीचाही आपल्याला विनियोग चांगल्या प्रकारे होईल आणि एका हरिभक्ताला द्रव्य दान दिल्याचा आपल्यालाही पुण्य मिळेल. अशा प्रकारे तो त्याला रत्न द्यायला तयार झाला. परंतु ते मौल्यवान रत्न तो कमाल मात्र घेत नव्हता. काही करून तो मला मी हे विषासारखं आम्हाला द्रव्य आहेत आणि ते मी तो घेणार नाहीत. परंतु त्या सावकाराला खूप तीव्र इच्छा झाली की यानं आपल्याकडून हे मौल्यवान द्रव्य रत्न घ्यावात. आणि अशा प्रकारे तो जेव्हा तिथून तो निघाला त्या सावकाराच्या घरून, तेव्हा त्या सावकाराने गुपचूप त्याच्या वस्त्राला एक गाठ बांधून ते रत्न त्या वस्त्रामध्ये घालून दिले. आणि अशा प्रकारे तो कमाल द्वारकेला गेला आणि तिथे तीर्थयात्रा पूर्ण केली. आणि पूर्ण केल्यानंतर तो घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर जेव्हा त्याच्या त्या वस्त्राला असलेले ते अलंकाराची गाठ कबीर महाराजांनी सोडली आणि त्याच्यामध्ये ते रत्न निघालं. आणि मग ते रत्न निघाल्यानंतर कबीर महाराजांनी मुलाला विचारलं की हे रत्न कसं आलं. तर ते म्हणले मी एका सावकाराच्या घरी गेलो, त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही हे मला काही देऊ नका. तर त्यांनी मला हे रत्न त्यांनी चोरून बांधून माझ्या वस्त्राला गाठ बांधून दिलं. तर कबीर महाराजाला खूप दुःख झालं. कबीर महाराज जेवणही करीना. ते म्हणले का ह्या कमालानं आपला कुळ बुडावला, कारण यांना राम नामाच्या गुणकीर्तनाच्या मोबदल्यात यांना पैसा आणला, रत्न आणलं आणि हा आपल्याला खूप आनंद देईल असं वाटत होतं. पण हा मुलगा आपल्याला कुळ बुडव्या निघाला. हे हरिनामाच्या बदल्यात यांना हे रत्न घेऊन आला. म्हणजे आजच्या ज्या घडीला जे चाललं समाजामध्ये की पाकिटं घेऊन कथा कीर्तनं करून पैसे घेणं, हे किती संतांच्या मताचे किती विरोधात आहेत. तर साधा त्यांच्या मुलांना रत्न आणलं तर त्यांनी जेवण करीना, अन्न त्याग केला, मुलाला दुष्णे देऊ लागला. आणि अशा प्रकारे त्या कमालाला खूप वाईट वाटलं आणि तो कमाल तसाच तीर्थयात्रा परत पाठीमागं गेला. आणि जिथं त्या चित्रकूट नगरी जिथं सावकार राहतो त्या सावकाराच्या घरी गेला आणि त्याला ते रत्न त्याचं परत देऊन टाकलं. आणि मग जेव्हा तो घरी आला तेव्हा त्या कबीर महाराजांना बरं वाटलं आणि त्यांचं दुःख कमी झालं. तोपर्यंत कबीर महाराजांनी त्याच्या ह्या कृत्याबद्दल खूप त्याला बोलून दाखवलं आणि त्याने अन्नपाण्याचा त्याग केला. म्हणजे अशा प्रकारे संतांना या द्रव्याबद्दल किती तिटकारा आहे आणि ते बी हरिनाम गाऊन त्याच्या मोबदल्यात द्रव्य घेणं हे किती चुकीचं आहे हे त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या कृतीमधून दाखवून दिलं. आणि आज मात्र समाजामध्ये ते संपूर्ण त्याच्या विरोधात गोष्टी चालू आहे. आणि तो फक्त परमार्थ नसून तो एक ढोंगीपणा किंवा तो एक समाजाला दाखवण्याचा एक किळसवाणी प्रयत्न आहे, जेणेकरून खूप मोठं पाकिटं घेतले म्हणजे खूप चांगलं काहीतरी समाजामध्ये बदल घडल. तर ते तसं नसून तर ते अंतःकरणपूर्वक जर आपण हरिभजन केलं आणि त्या हरीचा आपल्याला काही अनुभव आला तर मनुष्याला ह्या मोबदल्यात कधीच काही घ्यायची इच्छा होत नाही आणि होऊ शकत नाही. कारण त्या अंतरंगामध्ये जी गोष्ट एकदा प्राप्त झाली तर ती गोष्ट मनुष्याला संपूर्ण गोष्टीचा त्यागच शिकवते, दुसरं भोग शिकवतच नाहीत. त्याला या समाजापासून काहीच इच्छा राहत नाहीत. फक्त समाजानं हरिनाम घ्यावं, रामनामाचं गुण गावं, याच्यापेक्षा दुसरी कोणतीही इच्छा त्या हरिभक्ताच्या मनात प्रगटच होत नाहीत, होऊ शकत नाहीत. जर त्याच्या अंतःकरणामध्ये रामनाम प्रगट झालेला असेल, हरिभक्ताचे काही त्याला अनुभव आले असेल, अंतर्यामीचा त्याला अनुभव आला असेल आणि आत्मारामाची ओळख झाली असेल तर तो मनुष्य, तो साधक, तो ह्या लौकिकामध्ये तो लौकिकासाठी जगूच शकत नाही. तो फक्त रामासाठी जगू शकतो. अशा प्रकारे कबीर महाराजांचं हे उदाहरण आहेत. आणि तर एकदा ह्या कबीर महाराजांचं मग कमालाची ही गोष्ट ऐकून त्यांच्या कबीर महाराजांना एकदा भेटण्यासाठी किंवा साधू संत यात्रा करीत असता त्या कबीर महाराजांच्या घरी आलेत. ही कथा सर्वांना श्रुती आणि ही कथा खूप कबीर महाराजांच्या जीवनामध्ये अनमोल आहेत. कारण ती या घटनेनं त्यांच्या जीवनामध्ये खूप परिवर्तन आणि खूप मोठा त्यागाचा धडा असा समाजाला किंवा दुनियाला शिकवला त्यांनी. तर जेव्हा कबीर महाराजांच्या घरी काही साधू संत मंडळी आलेत तेव्हा त्यांच्या घरी जेवणासाठी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या घरात
काहीच अन्नधान्य शिल्लक नाहीत आणि साधू संत तो उपाशी गेले नाही पाहिजेत, वैष्णव आपल्या घरून उपाशी नाही गेले पाहिजे. तर अशा प्रकारे मग कबीर महाराज चिंतित असताना त्यांच्या मंडळीला विचारलं का आपल्याला आपल्या घरामध्ये तर अन्नधान्य काहीच नाही, आता आपल्याला काही पर्याय नाही, चोरी केल्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणजे साधू संतांनी वैष्णवाला जीव घालण्यासाठी चोरी केली, पण त्यांचा उद्देश फक्त वैष्णवाला जीव घालणे हा एवढाच होता आणि तेवढा पुरताच शिधा त्यांना पाहिजे होता. म्हणून त्यांनी संध्याकाळची वेळ झाली, एका वाण्याचं दुकान फोडायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी त्यांनी काही पहार कुदळ वगैरे अशा काही वस्तू, ते तलवार बिलवार घेऊन गेले आणि जेणेकरून आपण ते आपल्याला गरजेचे तेवढ्या वस्तू आणू. आणि एका मारोड्याचं किराणाचं दुकान फोडलं, त्याला भुयार पाडलं आणि त्या भुयार काढून त्या दुकानामध्ये शिरले आणि तो मारवाडी झोपलेला होता, तो दुकानदार झोपलेला होता. त्याही कंडिशनमध्ये त्यांनी त्या दुकानामधून जेवढं आवश्यक आहे शिधा, तेवढा आवश्यक शिधा घेतला आणि शिधा घेतल्यानंतर मारवाड्याला जागा करून ते बाहेर पडायला लागलेत त्या भुयारातून. तेवढ्यात तो मारवाडी जागा झाला. मारवाडी जागा झाल्यानंतर तो शिधा घेतला, कबीर महाराज पुढं निघाले आणि तो कमाल मागून येत होता. आता येता येता त्या कमालाचे पाय त्या दुकानदार सावकाराने धरले आणि धरल्यानंतर मात्र त्याचं मुंडकं भिंतीच्या बाहेर आणि कबीर महाराज बाहेर. अशा प्रकारे त्या कबीर महाराजांची जी घटना आयुष्यामध्ये जी महत्त्वाची घटना आहे ती अशी आहे की जेव्हा तो कबीरही इतका सात्विका, कमालही इतका सात्विक असतो, तो म्हणतो बाबा तुम्ही हा शिधा घेऊन जा आणि माझी ओळख पटू नये म्हणून तुम्ही माझं मुंडकं कापून घेऊन जा घरी, की जेणेकरून आपल्या घरी असलेले जे वैष्णव आहे ते उपाशी राहणार नाहीत. आणि एक उदात्त त्यांची विचारसरणी होती आणि त्या प्रकारे कबीर महाराजांनी मागला पुढला विचार न करता त्या कमालाचं मुंडकं कापलं आणि ते आपल्याबरोबर घेऊन आणि शिधा घेऊन घरी आलेत. सर्व साधू संतांना जेव घातलं, कथा प्रवचन कीर्तन झालं आणि साधू संत झोपी गेलेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मात्र कबीर महाराजांच्या पत्नीला हे कळल्यानंतर कबीर महाराजांच्या पत्नीला खूप वाईट वाटलं, परंतु आपल्या घरून वैष्णव उपाशी जाऊ नये म्हणून त्याही परिस्थितीत त्यांचे अंतःकरण शांत चित्तवृत्तीनं ठेवून त्यांना सर्वांना स्वयंपाक करून जेव घातलं. सकाळी उठल्यानंतर ते साधू संत जे आले होते, वैष्णव आले, ते सर्व नदीला स्नानासाठी गेले आणि स्नानावरून येतानंतर त्यांना त्या रात्री त्या कमालानं जी चोरी केली होती ते सावकारानं ते धड त्या राजाकडे नेऊन दिलं आणि त्याने सांगितलं की यांनी माझी चोरी केली. तर मग त्या ते सावकाराचा जो कबीर महाराजांचा जो मुलगा होता कमाल, त्याला मात्र ते ओळखू येत नव्हतं हे धड कोणाचं आहे, कारण त्याचं मुंडकं कापलेलं होतं. मग राजानं आज्ञा दिली आणि त्याला सोळावर दिलं आणि सोळावर दिल्यानंतर त्या कबीर महाराजांकडे घरी जे वैष्णव आले होते त्या वैष्णवाने मात्र स्नान करून येताना हे बघितलं हे कोण आहे आणि ते काय, आणि ते धड ह्या सर्व वैष्णवांना नमस्कार घालत होतं. तर त्यांना विशेष वाटलं हा कोण असा वैष्णव आहे का जो आपल्याला नमस्कार घालतो, ज्याचं शिर नाही. तेव्हा कबीर महाराज म्हणले हा कोणीतरी एक वैष्णव आहे आणि तो तुम्हाला बघून तो नमस्कार घालतो. तेव्हा मग त्या वैष्णवाने विचारलं कबीर महाराज हा मुलगा कोण आहे, तुम्ही यांना ओळखतात, कारण हे तुम्ही सांगितलं का हा वैष्णव आहे. तर मग कबीर महाराजांनी सर्व गोष्ट सांगितली का रात्री अशी अशी घटना घडली. आणि मग मात्र त्या वैष्णवांना खूप वाईट वाटलं. ते म्हटले तुम्ही आता याचं शिर जे कापलेले ते घेऊन या. नंतर ते शिर कापलेलं त्यांनी घेऊन आलेत आणि घेऊन आलेले ते शिर त्या धडाच्या ते ज्याला फाशी दिली होती त्या धडाला त्यांनी खाली उतरवलं आणि राजानं त्या देहदंडाची आज्ञा दिली होती त्याला, तर त्या धडाला खाली उतरवलं आणि त्याच्यावर ते शिर चिटकवलं आणि ते शिर मात्र कमाल मात्र जिवंत झालेत. आणि मग मात्र त्या कबीर महाराजांचा खूप, त्या वैष्णवांचा खूप जय जयकार झाला. कबीर महाराजांची ख्याती सर्वत्र पसरायला लागली. कबीर महाराजांचं जे वैष्णवाबद्दल जे प्रेम आहे हे इतकं अनन्यसाधारण भावना आहे हे सर्वांना कळून चुकलं. आणि कबीर महाराज एक महान भगवत भक्त आहे हे त्या नगरीमध्ये ती सगळीकडे ही आता त्यांची त्यांची जी प्रसिद्धी आहे, जी महात्म्य ते पसरलं गेलं. आता असं म्हटल्यानंतर त्या गावातही काही लोक असे होते की ज्यांना एक कबीर महाराजांचं देखवत नव्हतं. कबीर महाराज एक मोमीन मुसलमान समाजाचे असूनही बी एवढे महान हरिभक्त आहेत, रामाच्या निश्चिम भक्त आहेत, हे काही मंडळीला देखवत नव्हतं. आणि अशा प्रकारे मग त्यांनी असं ठरवलं का आता ह्या कबीर महाराजांची आपण काहीतरी
खोड मोडू, आणि अशा प्रकारे त्यांनी अशा प्रकारे कबीर महाराजांनी हा जो भाग आहे हा कबीर महाराजांच्या रामानंदांचा अनुग्रह ह्या कबीर महाराजांच्या कथेमध्ये येतो. आणि मग अशा प्रकारे त्या कबीर महाराजांनी ज्या गावामधील जे कुटील कारस्थान करणार आहेत त्यांनी सर्व साधू संतांना पत्र लिहिलं आणि कबीर महाराजांच्या घरी जेवणासाठी असा आग्रह केला. आणि मग ह्या पत्राचा उल्लेख केलेला हा कबीर महाराजाला काहीच माहीत नव्हता. त्यांच्या घरी खायला अन्न पण नव्हतं. आणि मात्र कुटील कारस्थान करणाऱ्या माणसांनी गावातील सर्व साधू संतांना त्यांचे विरहित पत्र लिहून आग्रह केला का अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक वाजता दिवशी तुम्ही कबीर महाराजांच्या घरी जेवणाला या. आणि एक दिवस होता का ज्या दिवशी सर्व ते साधू संत कबीर महाराजांच्या घरी जेवायला आलेत. आणि मात्र कबीर महाराजांना खूप आनंद झाला, आज आपल्या जीवनाचा खरं सार्थक झाला, एवढे महान विभूती आपल्या घरी जेवायला आलेत. पण त्याच वेळेस त्यांच्या मनात थोडीशी शंकाही आली का आज ह्या संपूर्ण जे अतिथी वैष्णव आपल्या घरी जेवायला आलेत, परंतु आपल्याकडे काही शिदा नाहीत. मग मात्र त्यांना त्या रामाचं आठवण आली आणि रामाने ठरवलं का आता आपल्या जो भक्त आहेत आज त्याच्यावर संकट आलं आणि हे संकट आपण निवारण केलं पाहिजेत. म्हणून जेवढे साधू संत आहेत तेवढे कबीर महाराज प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र झालेत. आणि प्रत्येक साधू संताला आलिंगन देत त्यांना आदरानं आणत बसत त्यांची पाद्यपूजा करत आणि त्यांची पाद्यपूजा झाल्यानंतर त्यांना जेवायला बसवत, आसनावर बसवत आणि सर्वांना जेवण घालून तृप्त केलं. आणि त्याला येता योग्य नंतर त्याला दक्षिणा वगैरे दिलीत. हे सर्व काम कबीरांना न करतात प्रभू रामचंद्राने केलं. मग मात्र त्या गावामधील सर्व जे कुत्सित लोक होते त्यांनी हे बघितलं की एवढे कबीर महाराज झालेच कसे काय. सर्व जेवढे साधू संत आले ते सर्वांना जेवण करून तृप्त झाले आणि कबीर महाराजांचा मात्र गुणगान करत ते रामाचं भजन करत निघून गेले. अशा प्रकारे कबीर महाराजांची ही स्थिती सगळीकडं अजून कबीर महाराजांचा जय जयकार झाला. आणि त्यांचा जो मुलगा होता त्या मुलाची आख्यायिका बघून अजून कबीर महाराजांचं त्यांच्या नगरीमध्ये अजून त्यांचं कौतुक झालं तर खरंच हा कबीर महाराज हा रामाचा निश्चिम भक्त आहे आणि यांचं आपल्या गावामध्ये यांचा जन्म झाला. खरंच आपलं गाव हे पवित्र झालं, त्यांचं कुळ हे पवित्र झालं. अशा प्रकारे कबीर महाराजांचा जय जयकार करत होती मंडळी आणि त्यांच्या कमालाचा जय जयकार करत होते. आणि अशा या 6व्या अध्यायामध्ये कमाल आणि कबीर महाराजांचं वर्णन आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मात्र रामानंद 7वा अध्याय रामानंदांचा अनुग्रह व कबीर महाराजांमधील आतिथ्य संकट. तर त्याच्यामधील आतिथ्य संकट आपण बघितलेलं आहे. आणि आता मात्र रामानंदांचा अनुग्रह कसा झाला आणि हे मात्र एक वैशिष्ट्यपूर्ण कहाणी आहे. तर ती आपण या 7व्या अध्यायाच्या याच्यामध्ये बघणार आहोत. एके दिवशी रात्रीच्या वेळी कबीर महाराज विणा वाजवत आपल्याला गावातून जात होते. आणि जात असताना एक स्त्री दळण दळीत होती आणि त्या दळणाचं बारीक पीठ होत होतं. आणि ते बघून कबीर महाराज रडायला लागलेत, खूप रडायला लागलेत का बा या संसारामध्ये सर्व प्राणी येणार आणि असे भरडून जाणार, त्यांना खरोखर रामाचं दर्शन होणार नाहीत आणि आपलं आयुष्याचं सार्थक होणार नाहीत. हे दृश्य बघून कबीर महाराज मात्र मोठ्या मोठ्यानं रडत होते. ते रडणं बघून सगळे कबीर महाराजाला विचारायचं तुम्हाला काय झालं, पण कबीर महाराज कोणालाच काही सांगत नव्हते. परंतु असं करता करता त्याचवेळी बाजारातून एक निपट निरंजन नावाचे एक साधू पुरुष चालले होते. कबीरांना रडताना पाहून त्यांना विचारले तुम्ही कशासाठी एवढा शोक करत आहात. तर तेव्हा समोर एक ज्ञानी सत्पुरुष उभे होते. पाहून ते धीर करून म्हणाले महाराज मला खूप पश्चाताप झाला आहे म्हणून मी रडतो आहे. समोर जात्यावर धान्याचं पीठ होत आहे ते पाहून या भावरूपी जात्यात सापडून आपली अशीच अवस्था होणार की काय ह्या विचाराने मन उद्विग्न झाले. मी भयानं आणि दुःखानं अस्वस्थ झालो आहे. हा माझा शोक कोण दूर करेल. तेव्हा त्यांनी उत्तर दिले तुमचा शोक व्यर्थ आहे.
आता या जात्याकडे नीट पहा. सर्वच दाणे त्या जात्यामधून पडून सर्वांचं पीठ होत नाहीत. जो मधील एक खुंटा आहे त्या खुंट्याला जे खेटून जेवढे जेवढे धान्य आहेत ते तसेच राहतात आणि बाकीचे मात्र खुंट्याला ज्यांनी सोडलेले आहेत त्या धान्यांचं मात्र पीठ होतं. त्यामुळं तुम्ही रामनामाचा आणि गुरुकृपेचा जो अनुग्रह आहे त्याला तुम्ही घट्ट पकडून राहिलात तर तुमचा मात्र पीठ होणार नाहीत. तुम्ही इतर जीवासारखं भरडून जाणार नाहीत. तेव्हा आयुष्यात आल्यानंतर आपण रामनामाला धरलं पाहिजेत, सद्गुरूचा अनुग्रह घेतला पाहिजेत. या कथेमधून ही कथा कबीर महाराजांच्या आयुष्यातील खूप मोठी कथा आहे, मोठी घटना आहेत आणि ह्या कथेतूनच कबीर महाराजांनी संपूर्ण जगाला असं एक निदर्शनच आणून दिलेलं आहे की हे सर्व जीव, सर्व विश्वामधील सर्व जीव जसे दररोज भरडतात, उपजे ते नाशे नासले पुनर्पिदिशे, हे घटिका यंत्र जसे परिभ्रमे का. या घटका यंत्रामध्ये जसे सारखं उपसतं नाचतं, पण त्याच्यातून वाचण्याचं असेल तर त्याला एकमेव मार्ग आहे का तुम्ही सद्गुरू कृपेच्या खुंटेला, सद्गुरूच्या अनुग्रहाला, रामनामाला असं घट्ट धरून राहा का तुम्ही त्याला सोडूच नका. म्हणजे तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्याला सोडू नका. मग तुमचं मात्र या जीवनामध्ये येऊन कृत्य तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे कबीर महाराजांच्या आयुष्यातील खूप मोठी घटना आहेत. तर तुमचा शोक व्यर्थ आहे. आता या जात्याकडे नीट पहा. यात सर्वच दाण्यांचे पीठ होत नाही. जे मध्यवर्ती आधाराला धरून असतात ते सुरक्षित राहतात आणि जे त्याला सोडून भरकटतात तेच भरडले जातात. त्याप्रमाणे या भवचक्रात जे रामभजन करतात त्यांना काळाचे भय नाही. तुम्ही विरक्त, धैर्यवंत, सत्वशील व क्षमाशील असूनही स्वप्नवत भासमान होणाऱ्या भयाने तळमळत आहात. याला काय म्हणावे. त्या बोधाने त्यांचे समाधान झाले आणि जगराटेमध्ये आपल्याला नेमकं काय करायचे आहे ते नेमकं उमगले. मग त्या दोघांनी परस्परांना आलिंगन दिले आणि एकमेकांना नमस्कार करून आपापला मार्ग धरला. तो निपट निरंजनाने त्या महात्म्याने म्हणजे प्रभू रामचंद्रांनीच प्रत्यक्षात त्या निपट निरंजनाच्या रूपाने येऊन त्यांना भेट दिली आणि त्याला त्या जात्याचं उदाहरण देऊन त्यांना सांगितलं की तुम्ही एका सद्गुरूच्या मार्गानं तुम्ही चला, म्हणजे तुमच्या या जीवनामध्ये येऊन किती कर्तव्य पार पडेल. असं म्हणत कबीर महाराज नित्यनेमाने हरिनाम संकीर्तन करत असत आणि रामभक्तीपर उत्तम काव्यरचना करत असत. एका दिवशी त्यांच्या मनात नरदेह प्राप्त होऊन सद्गुरू वाचून जन्म सार्थक होत नाही, म्हणून आपण सद्गुरू केला पाहिजे, त्याच्याशिवाय आपला उद्धार होणार नाही, आपण प्रवाहापतीतच राहणार असे विचार येऊ लागले. सद्गुरू वाचून सापडे न सोयील धरावे ते पाय आधी लोह परिसाची न साय उपमान सद्गुरू महिमा आगाधाची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जनन गेले विसरून खरे देवा. तुकाराम महाराजांनी सांगितलं की ह्या भूतालावर खरा जर देवा असेल तर तो सद्गुरू रूपी आहेत. सद्गुरू रूपी जे धन आहेत, सद्गुरूचा जो विचार आहेत, सद्गुरूचा जो अनुग्रह आहे, सद्गुरूचा जो बोध आहे, हाच खरा या दुनियामधील खरा जो देव आहे, डोळ्यानं दिसणारा, या चर्मचक्षुनं दिसणारा जर देव असेल तर तो सद्गुरूच आहेत, बाकीचा दुसरा कोणताही देव नाहीत. अशा प्रकारे कबीर महाराजांच्या मनात आलं का आपल्याला या नरदेहामधून जर आपल्याला उद्धार व्हायचा असेल, सार्थक जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला सद्गुरू केला पाहिजेत. परंतु त्या समय काशीमध्ये रामानंद स्वामी नावाचे एक सत्पुरुष राहत होते आणि त्यांनी ठरवलं का आता रामानंद स्वामीला जाऊन शरणागती पत्करायची आणि रामानंद स्वामींचा अनुग्रह घ्यायचा. अशा प्रकारे त्यांनी रामानंद स्वामीकडे ते गेले आणि रामानंद स्वामीकडे गेल्यानंतर त्यांना साष्टांग दंडवत केला आणि त्यांना विनंती केली का मला सद्गुरू कृपेचा बोध आशीर्वाद तुम्ही द्या आणि मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे. पण असं म्हटल्यानंतर रामानंद स्वामींनी कानात बोट घातले, तिथून निघून दुसऱ्या बाजूला जाऊन बसले आणि परतही तरी पण कबीर महाराज त्यांच्याकडे गेले आणि म्हणले का मी तुम्हाला शरण आलो आहे, मला तुम्ही बोध द्या, तुमच्या परंपरेचा मला पाईक करा. परंतु रामानंद स्वामी म्हणले का तू यवन नाही, म्हणजे मुसलमान आहेत, तर मी तुला बोध देऊ शकत नाहीत. कसा बोध देणार, तू त्या परीक्षेला पास झाल्यानंतर विचार करू. अशा प्रकारे त्या कबीर महाराजांना या रामानंद स्वामींनी सुरुवातीच्या पहिल्या भेटीमध्ये बोध दिला नाहीत. मग कबीर महाराजांना मात्र वाईट वाटलं का आपण ह्या यवन समाजात आलो, याच्यात आपली काय चूक आहेत, आपल्याला ते बोध देत नाहीत, याला काय करावा. तर त्यांच्या पायाचा स्पर्श आपल्याला झालाच पाहिजे, त्यांच्याकडून बोध आपल्याला झालाच पाहिजे. मग असं म्हणल्यानंतर कबीर महाराजांनी विचार केला का जे रामानंद स्वामी दररोज
सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून गंगेला स्नानासाठी जायचे. जिथं स्नानाला जायचे तो रस्ता त्यांनी परिचित करून घेतला आणि तिथं जाऊन त्यांनी त्यांच्या रस्त्यामध्ये एक खड्डा खोदला आणि जमिनीबरोबर आपल्याला त्या खड्ड्याला झोपवून घेतलं स्वतःला. आणि झोपल्यानंतर मात्र त्या रामानंद स्वामी जेव्हा स्नानावरून येत होते ते येता येता ते आपल्या मनात राम 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 असं म्हणत होते. आणि जेव्हा त्यांच्या त्या शरीराला त्यांचा स्पर्श झाला, त्यांच्या शरीराला ते ओलांडून चालले, तेव्हा कळलं त्यांना की इथं कोणीतरी झोपलेलं आहे. तर त्यांनी राम 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 असा शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर आला आणि तो राम राम शब्द हाच आपल्याला बोध केला. अशा प्रकारे कबीर महाराजांनी तो रामानंद स्वामीचा अनुग्रह झाला असं म्हणून ते त्या दररोज नंतर विणा घेऊन आम्ही गुरुचं भजन करायला लागलेत. वेडी झाले मी दरबार गुरुचा झाडू लागे. जसं जनाबाईचं जे अभंग होतं त्याप्रमाणे मात्र कबीर महाराजही त्यांच्या गुरुकृपेने वेडे झालेत आणि सतत विणा घेऊन गुरुचं भजन करायला लागलेत. तर एक दिवस एका बाजारामध्ये ते गुरुचं भजन करीत असताना मात्र त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळेसच रामानंद स्वामी समोर आलेत आणि त्यांना म्हणले का मी तुला शिष्य करून घेतलं, याला पुरावा का, याला साक्षीला कोण आहेत असं म्हणले. आणि त्यांनी त्यांच्या पायातला खडावा काढला आणि तो कबीर महाराजांच्या डोक्यात मारला. डोक्यात मारल्यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्त यायला लागलं. तेव्हा कबीर महाराज म्हणले की त्यावेळेस साक्षीला कोणीच नव्हतं, तुम्ही आणि मीच होते. पण आता मात्र ह्या बाजारामध्ये तुम्ही सर्वांच्या साक्षी माझ्या डोक्यात खडावा मारला, माझ्या डोक्याला जखम झाली, त्याच्यावर रक्त येतात. आता मात्र साक्षीला भरपूर जण आहेत. आता मला तुमचा अनुग्रह पक्का झाला, कारण तुम्ही मला आता माझा अंगीकार केला, तुम्ही माझ्या डोक्यात खडावा मारून मला आशीर्वाद दिला. अशा प्रकारे म्हणल्यानंतर मात्र रामानंद स्वामीला गैवरून आलं का खरंच हा शिष्याची परिपक्व अवस्था झालेली आहे आणि आता शिष्य करून घेण्याला काही हरकत नाहीत. अशा प्रकारे रामानंद स्वामींनी त्यांच्या डोक्यावर मस्तके हात ठेवला. तुकाराम बाबाजी चैतन्य जी स्थिती झाली, बाबाजी चैतन्य भेटल्यानंतर जसं मस्तकी तो जाण हात ठेविला कर, भोजना मागता तूप पावसर पडेला विसर स्वप्नामध्ये, हे तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध अभंग आहे. त्या प्रकारे रामानंद स्वामींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला कृत्य केलं. राम नामाचा त्यांना मंत्र दिला आणि अशा प्रकारे रामानंद स्वामींनी त्यांचा अंगीकार केला. ही एक गोष्ट या कबीर महाराजांचा रामानंद स्वामीचा अनुग्रह याच्यामध्ये स्पष्टपणे आणि खूप उल्लेखनीय बाब आहेत. अशा प्रकारे या जो 7वा अध्याय आहे तर याच्यामध्ये हा कबीर महाराजांचा अनुग्रह यावर निरूपण आलेले आहेत. आणि आताच आपण त्यांच्यावर आलेलं जे अतिथीचे संकट आहेत ते बी मागेल त्या कमालाच्या अध्यायामध्ये बघितलं. अशा प्रकारे 6वा आणि 7वा अध्याय झालेला आहे. तरी या अधिक मासाच्या निमित्त आपण ज्या भक्तिविजया कथासारवर जे निरूपण करीत होतो त्यावर 6वा आणि 7वा अध्याय संपलेला आहे. त्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं, ह्या प्रसंगाने दुर्जनांचे डोळे उघडतील, मनातील सर्व विकल्प आणि द्वेष टाकून ते कबीरांना शरण गेले आणि त्या केल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त करून त्यांची क्षमा मागितली. मग तेही भगवत भक्ती करू लागलेत. म्हणजे ज्या दुर्जनाने कबीर महाराजांची जी भक्ती हे केलं होतं, परीक्षा बघितली होती, ते सर्व दुर्जनसुद्धा कबीर महाराजांचे भक्त झालेत, त्याचे शिष्य झालेत. अशा प्रकारे हा कबीर महाराजांचा जो भक्तिविजयमध्ये आलेला हा जो त्यांचं जे महात्म्य आहेत, महत्त्व आहेत, आपण ते बघितलं. आणि दोन्ही अध्याय ह्या आजच्या दिवशी समाप्त झाले आहेत. आणि पुढील 8वा अध्याय आहेत त्याच्यामध्ये विठ्ठलपंतांचं वर्णन येणार आहे. विठ्ठलपंतांचं संन्यास ग्रहण व संसारागमन, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील ज्या वारकरी संप्रदाय भागवत परंपरेला त्यांचे जो पाया रचला गेला आहेत माऊलींना, तर त्या पायाचा जो दगड आहेत किंवा त्या पायाची भूमी आहेत ती विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता, तर त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली घटना ते आता या पुढील 8व्या अध्यायामध्ये येणार आहोत. ते आपण पुढील भागात बघू. आज तुर्त इथंच थांबू. चॅनल आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिक मासाच्या निमित्ताने याचं श्रवण करा. हीच तुम्हाला सर्वांना विनंती. सप्रेम. जय हरी. जय हरी.